हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ॲसेरा. या व्हिडिओमध्ये आपण जे डी-बी-एम-एसचं स्ट्रक्चर आहे, जे की कम्प्युटरच्या पेपरला येतं, आय-टीच्या पेपरला येतं, ए-आय डेटा सायन्सच्या पेपरला, मीन्स लगभग डी-बी-एम-एसचा डी-बी-एम-एस विषय ज्या पण ब्रांचला असेल, त्याच्यामध्ये ते डी-बी-एम-एसचं स्ट्रक्चर जे आहे, ते 6 ते 7 मार्काला 100% विचारतात. ओके. सो आणि डी-बी-एम-एसचं स्ट्रक्चर मोठं असल्यामुळे आपल्याला ते पाठ करायला खूप अवघड जातं. आता आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, की एका सिंपल स्टोरी थ्रू आपण समजणार आहोत की डी-बी-एम-एसचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके, आता कन्सिडर करा एक XYZ नावाचं कॉलेज आहे. एक काय आहे? XYZ नावाचं कॉलेज आहे. राइट आणि त्या कॉलेजने काय केलंय, त्या कॉलेजने एक स्वतःची वेबसाईट बनवली आहे किंवा मग त्या कॉलेजने काय केलंय, स्वतःची एखादा ई-आर-पी सिस्टम बिल्ड केलंय. आता ई-आर-पी सिस्टम काय असतं सिम्पली कॉलेज काय करतं, कॉलेज एक स्वतःची वेबसाईट बनवतं. त्या वेबसाईटवरती ते पूर्ण स्टुडंटचा डेटा पुट आउट करतात. त्यानंतर जर त्यांचा रिझल्ट लागला, तर तो रिझल्ट डिस्प्ले करतात. आता असाइनमेंट असेल स्टुडंटच्या, मग त्या स्टुडंटच्या असाइनमेंट पण ॲनालाइज जर त्यांना करायचे असेल, तर त्या पूर्ण ॲनालिसिस वगैरे मीन्स जे पण कॉलेजचं ऑपरेशन आहे, ते पूर्ण ते एका स्पेसिफिक वेबसाईटवरती करतात, राईट. तर कॉलेजवाल्यांनी काय केलं, कॉलेजवाल्यांनी एक डेव्हलपर हायर केला आणि तो डेव्हलपरने काय केलं, एक कॉलेजची वेबसाईट बनवली. आता त्या डेव्हलपरला आपण काय बोलतो, त्या डेव्हलपरला आपण बोलतो ॲप्लिकेशन प्रोग्रामर. ॲप्लिकेशन प्रोग्रामर म्हणजे असा माणूस ज्याने की आपल्या कॉलेजच्या वेबसाईटचा ॲप्लिकेशनचा प्रोग्राम लिहिला आहे. आता त्याने आपल्या कॉलेजच्या वेबसाईटचा काय लिहिला आहे, ॲप्लिकेशनचा प्रोग्राम. ॲप्लिकेशनचा प्रोग्राम. ओके. आता त्या कॉलेजची वेबसाईट कोण ॲक्सेस करणार आहे? तर स्टुडंट ॲक्सेस करणार आहे. स्टुडंट काय करतात? स्टुडंट SQL-बिस्क्यूएलच्या क्वेरीज किंवा मग काहीही रन करत नाही. ते डायरेक्टली काय करतात, की वेबसाईटचे नाव टाकणार, की सपोज एखादं कॉलेज असेल, COEP कॉलेज कन्सिडर करा पुण्याचं. ते काय करणार, COEPच्या कॉलेजचं नाव टाकणार Googleवरती आणि डायरेक्टली त्या इंटरफेसवरती जाणार. आता त्यांना SQLशी घेणं देणं आहे का? तर नाही. ते डायरेक्टली काय करताय, आपल्या लॅपटॉप थ्रू इंटरनेट थ्रू ॲक्सेस करतात. तर त्यांना आपण काय बोलतो, त्यांना आपण बोलतो नाईव्ह यूजर किंवा मग नॅव्ह यूजर, नाईव्ह यूजर, राईट. हे यूजर असे असतात ना, ज्यांना SQLशी घेणं देणं नाही, जे डेली आपली वेबसाईटवरती येतात, वेबसाईटवरती जे पण ऑपरेशन त्यांना बघायचे असेल, एखादी स्पेसिफिक फाईल अपलोड करायची किंवा काय जे करायचं असेल ते करतात. आता ते नाईव्ह यूजर काय यूज करतात, ते ॲप्लिकेशनचा इंटरफेस यूज करतात. ते ॲप्लिकेशनचा इंटरफेस यूज करताय. ॲप्लिकेशन इंटरफेस. आता कन्सिडर करा, की रोहित नावाचा एक मुलगा आहे. कोण आहे? रोहित नावाचा एक मुलगा आहे. आता कॉलेजने काय केलंय, कॉलेजने रिझल्ट डिस्प्ले केलाय. मीन्स कॉलेजचा आपला रिझल्ट लागला. आता रोहित नावाचा मुलगा आहे. रोहित काय करणार, रोहित जाणार ॲप्लिकेशनच्या इंटरफेसवरती मीन्स त्या वेबसाईटच्या इंटरफेसवरती आणि तो डायरेक्टली जाऊन काय करणार, त्याचं लॉग इन करणार. त्याचं स्वतःच्या लॉग इन क्रेडेन्शियलनी मीन्स त्याला ईमेल वगैरे जे पण मिळालेलं असेल त्यानी आणि डायरेक्टली जाणार, तिथे एक बटन असणार चेक रिझल्ट. त्या चेक रिझल्टवरती तो क्लिक करणार. आता त्याने SQL वगैरे काय रन केलंय का? तर नाही. आणि ह्यो जो ॲप्लिकेशनवरती तो काम करतोय, ती कोणी बिल्ड केलेली आहे? ती बिल्ड केलेली आहे ॲप्लिकेशन प्रोग्रामरनी. ॲप्लिकेशन प्रोग्रामरनी काय केलं, जावा म्हणा किंवा मग कोणती पण जी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण ॲप्लिकेशन बिल्ड करतो, PHP असेल, त्या ॲप्लिकेशन प्रोग्रामरनी त्या ॲप्लिकेशनचा प्रोग्राम लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर येतं आता कॉलेजमध्ये काय असतं माहिती आहे का? कॉलेजमध्ये पूर्ण स्टुडंटचा डेटा ॲनालाइज करण्यासाठी कोणी ना कोणी एक डेटा ॲनालिस्ट असतो. मीन्स तो काय करतो, आता सपोज प्रिन्सिपल सरांनी सांगितलं, की लेट आपण कन्सिडर करू ते डेटा ॲनालिस्ट नावाचा आहे पाटील सर. तर प्रिन्सिपल सरांनी सांगितलं, की पाटील सर एक काम करा, कम्प्युटर डिपार्टमेंटचे किती पोरं पास झाले आणि कम्प्युटर डिपार्टमेंटचे किती पोरं फेल झाले, याची आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे. आता ते पाटील सर का स्वतः जाणार, त्या वेबसाईट ओपन करणार, एका स्टुडंटचं लॉग इन करणार आणि नंतर मग ते बघणार, हां, रिझल्ट आहे का? तर याला खूप जास्त टाईम लागेल, राईट. सो ते काय करतात, ते डायरेक्टली SQLची क्वेरी रन करतात, की बाबा एवढी झंझट कोण करणार? ते डायरेक्टली जाणार, SQLची क्वेरी टाकणार, की सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट वेअर स्टेटस इज इक्वल्स टू फेल. ही एक सिंपल क्वेरी रन केली, तर त्यांना डायरेक्टली एक लिस्ट मिळणार, की असे स्टुडंट जे की फेल झालेले आहे किंवा मग त्यांना जर का किती स्टुडंट पास झाले असेल हे बघायचं असेल, तर ते सिंपल एक SQLची क्वेरी टाकणार आहे, की सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट वेअर स्टेटस इज इक्वल्स टू पास. ते सिम्पली काय करतात, ते सिम्पली SQL यूज करतात. ज्या अशा युजरला मीन्स ते पण एक युजरच आहे, राईट. सो ते काय करताय माहिती आहे का, त्यांना SQL माहीत आहे, त्यांना टेबल्स माहीत आहे, कोणते कोणते टेबल त्यामध्ये आहेत, राईट. सो असा माणूस जो की डेटा ॲनालिस्ट आहे, ज्याला की डेटा ॲनालाइज करायचा आहे, त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो सोफिस्टिकेटेड यूजर.
सोफिस्टिकेटेड युजर आणि ते काय करतात माहिती आहे का, ते DMLच्या आपल्या ज्या डेटाबेसच्या क्वेरीज आहे, SQLच्या क्वेरीज आहेत, त्या क्वेरी रन करताय आणि त्या क्वेरी कुठून रन करणार, आता ते डिरेक्टली तो इंटरफेस यूज नाही करत आहे, ते काय यूज करतात, ते क्वेरीचे टूल यूज करतात टू रन द क्वेरी. सो ते काय यूज करतात आहे, क्वेरी टूल. आता हा पूर्ण जो डेटाबेस आहे, तो पूर्ण डेटाबेस सांभाळण्यासाठी एक माणूस असतो. मीन्स जर सपोज आपल्याला कॉलेजमध्ये नवीन एखादा ब्रांच ॲड करायची असेल, तर आपल्या डेटाबेसमध्ये आपल्याला जर का एखादा नवीन डेटाबेस बनवायचा असेल, की AI डेटा सायन्स, AI हे SQL इज रन बाय सोफिस्टिकेटेड युजर. ओके, सो आपल्याला कन्सिडर करा की AI डेटा सायन्स किंवा मग रोबोटिक्स आणि AI नावाची एक नवीन ब्रांच जर का आपल्या टेबलमध्ये ॲड करायची आहे किंवा आपल्या डेटाबेसमध्ये ॲड करायची आहे, तर ते ॲड करण्याचं काम मीन्स काय, जे पण डेटाबेस रिलेटेड वर्क आहे, डेटाबेस रिलेटेड वर्क जसं की डेटाबेस क्रिएट करणं, त्यानंतर टेबल क्रिएट करणं, त्या सिस्टमचं बॅकअप घेणं, रिकव्हरी करणं, हे सगळं काम कोण करतात, तर ते काम करतात डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. ते काम कोण करतं, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. आणि ते काही यूज काय करतात, जसं क्वेरी रन करण्यासाठी आपण काय यूज करतो, क्वेरी रन करण्यासाठी क्वेरीचा टूल यूज करतो, तसं डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर काय करतात, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर ADMINISTRATOR डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. ओके, सो ते डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर काय करतात, ते यूज करतात ॲडमिनिस्ट्रेशन टूल. जसं क्वेरी रन करायला क्वेरीचा टूल, तसं डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर यूज करतात ॲडमिनिस्ट्रेशन टूल. ॲडमिनिस्ट्रेशनचा टूल यूज करतात. ओके, आता आपण आपल्या स्टोरीवरती वापस जाऊ, की बाबा कॉलेजने काय केलं आहे, कॉलेजच्या वेबसाईटवरती त्यांनी त्यांचा रिझल्ट डिस्प्ले केला आहे. आता जी पण कॉलेजची वेबसाईट आहे ना, ती कॉलेजची वेबसाईट जी डेव्हलप झालेली आहे, ती डेव्हलप केली आहे डेव्हलपरनी युजिंग जावा, PHP किंवा कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून त्यांनी ती वेबसाईट डेव्हलप केलेली असेल. आता आपली जी सिस्टम आहे, आपलं जे कम्प्युटर आहे, आपल्या कम्प्युटरला ती जावा वगैरे कळत नाही. आपल्या कम्प्युटरला कोणती लँग्वेज कळते, आपल्या कम्प्युटरला फक्त कळते मशीन लेवल लँग्वेज. राईट, त्याला फक्त काय कळतं, त्याला फक्त 0 कळतो आणि 1 कळतो. आता तो जावाचा कोड त्याला कळणार आहे का, तर नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, त्या जावाच्या कोडला कंपाईल करावं लागेल. त्या जावाच्या कोडला कंपाईल करून त्याला मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. सो ते कंपाईल करण्याचं काम कोण करतं, कंपायलर अँड लिंकर टू कन्व्हर्ट इंटू मशीन लेवल. ओके, कंपायलर काय करतं माहिती आहे का, कंपायलर तो कोड घेणार, त्या कोडला कंपाईल करणार आणि त्याला मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणार. आणि आपलं लिंकर काय करतं, आपलं लिंकर ज्या पण रिक्वायर्ड फाईल्स आहेत, ज्या पण रिक्वायर्ड लायब्ररीज आहेत, त्याला लिंक करण्याचं काम कोण करतं, लिंकर करतं. आता ॲप्लिकेशन प्रोग्राम लिहिला जावामध्ये त्या स्पेसिफिक मीन्स वेबसाईटचा आणि त्या वेबसाईटचा, राईट. सो त्याला आपण काय केलं, त्याला आपण कंपाईल केलं आणि त्याला लिंकरनी लिंक केलं. आता त्याला कंपाईल आणि लिंक केल्याच्या नंतर तो कंपायलर आणि लिंकर त्याचा काय बनवतो, ऑब्जेक्ट कोड बनवतो, राईट. तर त्याचा तो काय बनवणार आहे, कंपायलर आणि लिंकर तो बनवतो त्याचा ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोड. ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोड. आता कंपायलर आणि लिंकरने ॲप्लिकेशन लेवल ऑब्जेक्ट कोड हा आपला काय आहे, मशीन कोड जो की कोणाला कळतो, आपल्या सॉफ्टवेअरला कळतो किंवा मग आपल्या मशीनला कळतो. ओके, आता ही जे आपल्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस आहे ना, हा आपल्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस कशावरती बिल्ड आहे, तर त्या ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोडवरती आपल्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस तो बिल्ड आहे. ओके, आता काय होणार माहिती आहे का, जेव्हा पण रोहितने काय केलं, ॲप्लिकेशन इंटरफेस त्या वेबसाईटवरती गेला, त्या वेबसाईटवरती त्यांनी लॉग इन केल्याच्या नंतर त्यांनी एक बटन होतं तिथं चेक रिझल्ट नावाचं. त्यांनी ते चेक रिझल्ट नावाचं बटनला प्रेस केलं. जसंच तो बटन प्रेस करणार, बॅकग्राऊंडमध्ये एक क्वेरी रन झाली,
राईट. बॅकग्राऊंडमध्ये एक क्वेरी रन होणार आणि ती क्वेरी काय, की बाबा रोहितचा जो रिझल्ट आहे, लेट सपोज करा आपण रोहितचा रोल नंबर आहे 17, राईट. सो 17 किंवा मग रोहितचा 45 रोल नंबर घेऊ आपण. 45. ओके. आता 45 रोल नंबरचा रिझल्ट काय आहे ते आणण्यासाठी कोण काम करतं, तर क्वेरी काम करते. आता काय होणार माहिती आहे का, एक क्वेरी रन होणार. काय होणार, एक DMLची क्वेरी रन होणार. ओके. आता कन्सिडर करा, रोहित नावाचा मुलगा आहे, त्याचा रोल नंबर आहे 45. रोहितने काय केलं, ॲप्लिकेशन इंटरफेसवरती तो गेला. ॲप्लिकेशन इंटरफेसवरती गेल्याच्या नंतर हा रोहित आहे. रोहितने काय केलं, ॲप्लिकेशन इंटरफेसवरती गेला. त्याने तिथे चेक रिझल्ट नावाच्या बटन जे आहे, चेक रिझल्ट नावाच्या बटनला क्लिक केलं. त्या ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोडमध्ये गेलं आणि त्याने काय केलं, DMLची एक क्वेरी बनवली, की सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 45. म्हणजे त्याला काय फेच करायचं आहे, त्याला 45 रोल नंबरचा रिझल्ट फेच करायचा आहे, राईट. सो ते कुठं जाणार, ते जाणार DML क्वेरीजकडे. DML क्वेरीज मीन्स ही DML क्वेरी आहे, ती DML क्वेरी एक्झिक्यूट झाली, राईट. आता त्यानंतर अजून एक जर आर्किटेक्चरमध्ये बघितलं ना, तर कंपायलर आता जेव्हा ॲप्लिकेशन प्रोग्रामरला एखादी क्वेरी रन करायची असेल, लेट सपोज की एका वन गोमध्ये आपली सॉफ्टवेअर बिल्ड झालेलं आहे का, तर नाही. आता ॲप्लिकेशन प्रोग्रामरने अगोदर सॉफ्टवेअर बनवलं, त्याला टेस्टिंगसाठी दिलं, मग परत त्याला काही चेंजेस केले. आता ते चेंजेस कंटिन्यू राहतात. मीन्स काहीतरी त्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड झाली, तर ते ॲप्लिकेशन प्रोग्रामर परत त्याला चेंज करतात. तर जेव्हा ॲप्लिकेशन प्रोग्रामर ॲप्लिकेशनमध्ये एखादी क्वेरी टाकतो, तर ती क्वेरी रन करते कंपायलर आणि लिंकर, आणि ती डिरेक्टली कंपायलर आणि लिंकर थ्रू जाते आपल्या DML क्वेरीजकडे. ती कुठे जाते, आपल्या DML क्वेरीजकडे. ओके. सो आता काय झालं, रोहितने ॲप्लिकेशन इंटरफेस यूज केला. रोहितने काय केलं, ॲप्लिकेशन इंटरफेस यूज केला. ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोडमध्ये गेला. त्यांनी एक DMLची क्वेरी जनरेट केली. आता ती DMLची जी क्वेरी जनरेट झालेली आहे ना, तिला प्रोसेस करायचं काम कोण करतं, तर ती प्रोसेस होते युजिंग DML कंपायलर आणि ऑर्गनायझर. आता खाली एक कंपोनंट येतो, त्याचं नाव आहे DML कंपायलर अँड ऑर्गनायझर. आता हा DML कंपायलर आणि ऑर्गनायझर काय करतो माहिती आहे का, आता DBMSमध्ये जी पण क्वेरी आलेली आहे, लेट सपोज एखादी क्वेरी आली की त्यांनी चेक रिझल्ट केला आहे, मग त्याच्याकडे कोणती क्वेरी येणार, की सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट वेअर रोल नंबर इज इक्वल्स टू रोहितचा रोल नंबर 45 आहे. आता तो DBMS काय विचार करेन माहिती आहे का, तो DBMS विचार करणार आहे की कोणता टेबल आहे, त्यानंतर कोणता कॉलम आहे, कोणता टेबल आहे, तर रिझल्टचा टेबल आहे. मग नंतर कोणता कॉलम आहे, तर कॉलममध्ये चेक करणार. त्यानंतर कोणता रेकॉर्ड आहे, तर DML कंपायलर काय करतो माहिती आहे का, जी पण SQLची क्वेरी आहे किंवा त्याच्याकडे जी क्वेरी आलेली आहे ना, त्या क्वेरीला तो कन्वर्ट करतो इंटू इंटरनल इन्स्ट्रक्शन. तो इंटरनल इन्स्ट्रक्शन म्हणतो की भाई कोणता टेबल बघायचा आहे, कोणता कॉलम किंवा कोणता रेकॉर्ड. आणि ऑर्गनायझर काय करतो माहिती आहे का, ऑर्गनायझर डिसाईड करतो की आपल्याला ती क्वेरी कशी एक्झिक्यूट करायची, किंवा मग कोणता आपल्याला पाथ चूज करायचा आहे टू एक्झिक्यूट क्वेरी. किंवा मग आता रोहितचा 45 रोल नंबर आहे आणि त्याला जो रेकॉर्ड जर पुल आउट करायचा आहे, तर मग तो रेकॉर्ड पुल आउट करण्यासाठी कोणता सगळ्यात शॉर्टेस्ट पाथ असेल, ते काम कोण करतं, तर ते काम करतो ऑर्गनायझर. तर ते काय करतात माहिती आहे का, कंपायलर काय करतं, कंपायलर कन्वर्ट SQL इंटू इंटरनल इन्स्ट्रक्शन. आणि ऑर्गनायझर काय करतो, ऑर्गनायझर डिसाईड करतं हाऊ टू एक्झिक्यूट क्वेरी. आता काय होतं माहिती आहे का, आता जो आपला DML आहे ना, तो DML आता काय विचारतो, तो DML विचारतो की रिझल्टचा टेबल आहे का. आता त्याला बघावं लागेल ना, की रिझल्टचा टेबल आहे का, रोल नंबरचा टेबल आहे का, मार्क्सचा कॉलम आहे का. तर आता ही सगळी इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर असते, मीन्स ही आपल्या डेटाचा डेटा कुठे स्टोअर असतो, तर तो स्टोअर असतो डेटा डिक्शनरीमध्ये. मीन्स काय, इन्फॉर्मेशन अबाउट दी डेटा. तो कुठे स्टोअर असतो आपला, तो आपला स्टोअर असतो इनटू डेटा डिक्शनरीमध्ये. हे डेटा डिक्शनरी म्हणजे काय असतं माहिती आहे का, की डिक्शनरी, हा डेटा डिक्शनरी आपला काय आहे माहिती आहे का, हा आहे आपला डेटाबेसचा इन्सायक्लोपीडिया. म्हणजे काय, की
ह्या डेटा डिक्शनरीमध्ये टेबलचं नाव, कॉलमचं नाव, डेटा टाइप्स म्हणजे काय इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा. आपण त्याला मेटा डेटा बोलतो बघा. तुम्ही ऐकलं असेल की मेटा डेटा आहे. मेटा डेटा म्हणजे काय? डेटा डिक्शनरी काय करतं? डेटा डिक्शनरी स्टोअर करतो मेटा डेटा अबाउट डेटाबेस. मीन्स डेटाबेसची इन्फॉर्मेशन तो स्टोअर करतो. तर डी-एम-एल कंपाइलर आणि ऑर्गनायझर काय करणार? ते डेटा डिक्शनरीमधून काढणार की भाई हे कॉलम अवेलेबल आहे का? किंवा मग हा टेबल अवेलेबल आहे का? त्यानंतर अजून काय करतो माहिती आहे का? डी-एम-एल कंपायलरचं अजून एक काम काय असतं, की तो डी-एम-एल कंपायलर तो डी-एम-एल कंपायलर विचारणार, की रिझल्टचा टेबल किती मोठा आहे? आता त्याला स्पेस पण मॅनेज करावं लागेल ना. त्यानंतर किती त्यामध्ये रोज आहे? त्याचा इंडेक्स अवेलेबल आहे का? तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर असतात? त्या स्टोअर असतात स्टॅटिस्टिकल डेटामध्ये. स्टॅटिस्टिकल डेटा. स्टॅटिस्टिकल डेटामध्ये. ओके. आपल्या डेटा डिक्शनरीमध्ये काय स्टोअर आहे? आपल्या डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर आहे मेटा डेटा अबाउट द डेटाबेस आणि आपल्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये काय स्टोअर आहे? त्या स्टॅटिस्टिकल डेटामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. जसं की तो रिझल्टचा टेबल किती मोठा आहे किंवा मग त्याच्यामध्ये किती रोज आहे किंवा इंडेक्स अवेलेबल आहे का? ते सगळं कुठे स्टोअर असतं? ते सगळं स्टोअर असतं इंटू द स्टॅटिस्टिकल डेटा. त्यानंतर येतो आपला क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. आता हे बघा, सगळं रेडी झालेलं आहे. डी-एम-एल कंपायलरनी आता जी पण क्वेरी आलेली आहे, ती क्वेरी प्रोसेस केली आणि डी-एम-एल कंपायलरनी काय विचारलं, की रोल नंबर 45चा आपल्याला काय काढायचा आहे? तर रिझल्ट काढायचा आहे. तर तिथे काय काम करतं, तिथे येतं क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. इंजिन. ओके. आता हे क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काय करतं माहिती आहे का? क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन ॲक्चुअली एक्झिक्यूट करतं त्या क्वेरीला, जी पण वरतून क्वेरी आलेली आहे. आता वरतून कोणती क्वेरी आलेली आहे, की रोहित नावाचा मुलगा आहे, ज्याचा की रोल नंबर आहे 45. त्या 45 रोल नंबरचा आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. राइट. सो अशी त्याला क्वेरी आलेली आहे. ओके. सो ती जी क्वेरी आली, आता ती कोण एक्झिक्यूट करणार? तर ती एक्झिक्यूट करणार आहे आपला क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काय डिसाईड करतं, की क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन असं कन्सिडर करा, की ते चीफ इन्व्हेस्टिगेटर आहे. डी-एम-एल कंपायलरनी प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं? तर क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. आता जेव्हा क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिनकडे एखादी क्वेरी आलेली आहे, की सिलेक्ट स्टार फ्रॉम रिझल्ट व्हेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 45 अशी एक त्याच्याकडे क्वेरी आली. तर आता क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काय करणार, की 45 रोल नंबरचा जो स्टुडंट आहे, जो की रोहित आहे, त्याचा रिझल्ट फेच आउट करण्यासाठी क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काम करतं. ओके. त्यानंतर आता क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन अगोदर काय करतं, क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन डायरेक्टली आपल्याला मीन्स डायरेक्टली डेटा देणार नाही. क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन अगोदर काय करणार, ते जाणार आपलं ऑथरायझेशन आणि इंटिग्रिटी मॅनेजरकडे. ते कुठे जाणार आपलं? ऑथरायझेशन. ऑथरायझेशन अँड इथे लिहूयात आपण त्याला. ओके. सो दॅट सिम्पल जाईल. ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर. इंटिग्रिटी मॅनेजरकडे. आता ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजरकडे का जाणार? आता त्याला डेटाबेस पण तर आपला सिक्युअर ठेवायचा आहे ना. डेटाबेस सिक्युअर ठेवण्यासाठी त्याला ऑथरायझेशन आणि इंटिग्रिटी मॅनेजरकडे जातं. ऑथरायझेशन आणि इंटिग्रिटी मॅनेजर म्हणजे काय? जे की आपली सिक्युरिटी गार्ड आहे. बिफोर गिव्हिंग रिझल्ट डी-बी-एम-एस विचारतो, की बाबा कोण रिक्वेस्ट करतंय? तर रोहित रिक्वेस्ट करतो. आता ते जे ऑथरायझेशन आणि इंटिग्रिटी मॅनेजर काय आहे, ते काय चेक करतात, की रोहित तो डेटा बघू शकतो का? तर आपण काय बोलणार, की हो मीन्स ते ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर काय बोलणार, की हो रोहित तो डेटा बघू शकतो कारण की रोहित आपल्या डेटाबेसमध्ये प्रेझेंट आहे. ओके. सो क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन जाणार ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजरकडे. ते विचारणार, की रोहित बघू शकतो का? राइट. आता सपोज एखादा अनऑथराइज्ड पर्सन जर डेटाबेसला ॲक्सेस करायला गेला, तर अनऑथराइज्ड पर्सन तो डेटाबेस ॲक्सेस करू शकतो का? तर अनऑथराइज्ड पर्सन तो डेटाबेस ॲक्सेस नाही करू शकत. ऑथरायझेशन चेक करतं आपल्या परमिशनला. राइट. आणि इंटिग्रिटी मॅनेजर म्हणजे काय? इंटिग्रिटी चेक करतो, की तो डेटा व्हॅलिड आहे का? राइट. आता त्या परमिशन वगैरे ज्या असतात ना, त्या पूर्ण परमिशन चेक करतात ती युजिंग डेटा डिक्शनरी. मीन्स काय? ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर कनेक्ट असतात टू द डेटा डिक्शनरी. ते डेटा डिक्शनरीमध्ये जाणार, त्या एन्सायक्लोपीडियामध्ये जाणार आणि ते बघणार, की रोहितसाठी ती परमिशन अवेलेबल आहेत का? व्ह्यू रिझल्टची. ती परमिशन अवेलेबल असेल, तर ते परत त्याला देणार टू क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. आता ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजरने चेक केलं युजरच्या परमिशन आणि डेटा करेक्टनेस.
त्यानंतर येतो क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काय करतं, तर जातं ट्रान्झॅक्शन मॅनेजरकडे. आता ट्रान्झॅक्शन मॅनेजर म्हणजे काय? लेट्स सपोज की आपली जी एखादा सब्जेक्टचा टीचर आहे, की डी-बी-एम-एसचे मार्क्स रिझल्ट आलेला आहे. आता डी-बी-एम-एसच्या शिक्षक तिकडून मार्क्स अपडेट करताय. सपोज रोहितचे त्यांनी अगोदर मार्क्स 45 टाकलेले, 45 रोल नंबरचे मार्क्स त्यांनी सपोज टाकले असेल 60, राइट. बट त्यांना असं आढळलं, की याला 60 नाही, याला अजून जास्त मार्क्स आहे. तर आपला टीचर तिकडून मार्क्स अपडेट करतोय आणि रोहित इकडून सेम टाईमला जर मार्क्स बघत असेल, तर त्याच्यामध्ये काय होईल, किओस होईल, की रोहित बघतोय मार्क्स घडी-घडी चेंज होत आहे. मीन्स टाईम टू टाईम चेंज होत आहे, राइट. सो ते ट्रान्झॅक्शन मॅनेजर काय करतं माहिती आहे का? धिस इज कनेक्टेड, जस्ट एक सेकंड. ओके. सो क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन इज कनेक्टेड टू ट्रान्झॅक्शन मॅनेजर. ट्रान्झॅक्शन मॅनेजर. ट्रान्झॅक्शन मॅनेजर. आता हे ट्रान्झॅक्शन मॅनेजर काय करतं माहिती आहे का? ट्रान्झॅक्शन मॅनेजर स्मूथ आपले ऑपरेशन परफॉर्म झाले पाहिजे. जसं की तो ट्रॅफिक पोलिससारखा आहे. म्हणजे तो कंट्रोल करणार, की कोण अगोदर पहिले जाणार, त्यानंतर कोण बघणार. आता टीचरची प्रायोरिटी हाय आहे. सो ट्रान्झॅक्शन मॅनेजर काय करणार, अगोदर तो रोहितला रिझल्ट शो नाही करणार. तो टीचरला पूर्ण रिझल्ट अपडेट करून देणार आणि अपडेट झाल्याच्या नंतर तो रोहितला ॲक्युरेट रिझल्ट त्याचा शो करणार. सो ट्रान्झॅक्शन मॅनेजर कंट्रोल कॉन्करंट ट्रान्झॅक्शन अँड मेंटेन कन्सिस्टन्सी. ओके. त्यानंतर येतो आपला बफर मॅनेजर. आता बफर मॅनेजरमध्ये काय असतं माहिती आहे का? बफर मॅनेजर इज लाइक बफर मॅनेजर. आता बफर मॅनेजर काय करतो माहिती आहे का? आता कन्सिडर करा, की तुमचा उद्या डी-बी-एम-एसचा पेपर आहे आणि तुमच्याकडे 10 विषयाचे पुस्तक आहे. तर तुम्ही काय करणार, तुमच्या डेस्कवरती कोणतं ठेवणार? तर तुम्ही डी-बी-एम-एसचं ठेवणार. का? कारण की तुम्हाला ते आता लगेच लागणार आहे किंवा मग तुम्ही त्याला रिपीटेडली व्हिजिट करणार आहे. कारण की उद्या आहे आपला डी-बी-एम-एसचा पेपर, राइट. मीन्स काय, की तुम्हाला ते जा, परत कबर्डमध्ये ठेवा, कबर्डमधून परत काढा. मीन्स ती प्रोसेस स्लो होईल. तसंच सेम बफर मॅनेजर काय करतं, आता बफर आपल्या मेमरीमध्ये भरपूर सारा डेटा आहे. स्टुडंटचा डेटा आहे, त्याच्या कास्टचा डेटा आहे किंवा मग त्याला आतापर्यंत किती मार्क्स पडले त्याचा डेटा आहे. बट आता आपल्याला इमिडिएटली काय लागतं, आपल्याला आता इमिडिएटली लागतोय रिझल्टचा टेबल. तर बफर मॅनेजर काय करणार, रिझल्टचा जो पण टेबल आहे ना, तो त्याला रिझल्टचा जो आपला टेबल आहे, रिझल्टचा टेबल, तो बफर मॅनेजर त्यामध्ये पुट करणार सो दॅट आपली स्पीड वाढेल, की आपण क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिनकडे गेलं, त्याला पूर्ण डेटा सर्च करायचं काम नाही. बफर मॅनेजरमध्ये गेला, बफर मॅनेजरमध्ये अवेलेबल आहे, डिरेक्टली डेटाला फेच आउट केलं. आता सपोज त्याला बफर मॅनेजरमध्ये डेटा मिळालेला नाही, तर बफर मॅनेजरमध्ये त्याला जर डेटा मिळाला नाही, तर मग आपलं क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन काय करतं, क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन आपलं जातं फाईल मॅनेजरकडे. इट गोज टू फाईल मॅनेजर, राइट. आता फाईल मॅनेजर काय करणार माहिती आहे का? फाईल मॅनेजर पूर्ण डेटाला चेक करतो, राइट. फाईल मॅनेजर काय करतं, फाईल मॅनेजर लोकेट करतो फाईलला. त्या फाईलला लोकेट केल्याच्या नंतर तो रीड करतो डेटाला आणि तो डेटाला ते रिटर्न करतं. तर फाईल मॅनेजर मॅनेजेस फाईल्स, अलोकेट स्पेस किंवा मग स्पेस डेस्कमध्ये स्पेस अलोकेट करण्यासाठी आपलं फाईल मॅनेजर काम करतं. मग फाईल मॅनेजर काय करणार, फाईल मॅनेजर जाणार आपल्या डेटामध्ये, आपल्या डेटा आणि इंडायसेस. आता फाईल मॅनेजर काय करतं माहिती आहे का? फाईल मॅनेजर जातं आपलं इंडायसेसमध्ये. इंडायसेसमध्ये गेल्याच्यानंतर फाईल मॅनेजर, आता इंडायसेस कसं असतं, जर सपोज आपल्याकडे 500 पेजेसचं एक बुक आहे आणि आपल्याला जर का काढायचं आहे, की डी-बी-एम-एसचं आर्किटेक्चर कोणत्या पेजवरती आहे, तर आपण पूर्ण 500 पेज एक-एक बघणार आहेत का? तर नाही. आपण काय करतो, डायरेक्टली इंडेक्स पेज ओपन करतो. इंडेक्स पेजवरती बघतो, की हां, मीन्स ते 2 पेजेसचा इंडेक्स पेज असेल त्यावरती बघतो, की हां, डी-बी-एम-एसचं आर्किटेक्चर कुठे आहे? तर डी-बी-एम-एसचं आर्किटेक्चर चॅप्टर 1मध्ये थर्ड पॉईंटमध्ये 3.1ला आहे. तर आपण काय करतो, डिरेक्टली मीन्स काय, आपल्याला 1.1, 1.2 असं हे सगळं बघत बसायचं काम नाही. आपण डिरेक्टली जंप कशावरती करतो, डिरेक्टली यावरती जंप करतो, की 3.3 वरती. ओके. सो तसं फाईल मॅनेजर काय करणार, इंडेक्सकडे जाणार, तो इंडायसेसकडे जाणार, इंडायसेसमधून तो फेच करणार, की रोहितचं कितीवरती आहे. तर रोहितचा रिझल्ट लेट सपोज आपण कन्सिडर करू, की रोहितचा रिझल्ट आहे 101 नावाच्या एका रोमध्ये. तर फाईल मॅनेजर काय करणार, मग डेटामध्ये जाणार आणि ह्या डेटामध्ये आपला ॲक्च्युअल पूर्ण स्टुडंटचा डेटा स्टोअर आहे. फाईल मॅनेजर त्या डेटामध्ये जाणार आणि डेटामधून तो 101 रोवरती जाऊन त्या डेटाला घेणार, राइट. आणि बफर मॅनेजर पण डेटामध्ये जातो आणि बफर मॅनेजर इज कनेक्टेड ऑल्सो टू इंडायसेस. सो अशा प्रकारे आपला पूर्ण डी-बी-एम-एसचा आर्किटेक्चर मीन्स फ्रॉम युजर एखाद्या स्पेसिफिक बटनावरती क्लिक केल्यापासून तर डिरेक्टली आतमध्ये जाऊन तो डेटा कसा फेच होतो तिथपर्यंत आपण शिकलोय. ओके.
आता अजून इथे एक कनेक्शन असतं दॅट इज जो ॲडमिनिस्ट्रेशन टूल असतो ना तो कनेक्टेड असतो टू DDL इंटरप्रिटर. DDL इंटरप्रिटर. DDL इंटरप्रिटरचं काय काम असतं माहिती आहे का? जेव्हा आपल्याला एखादा डेटाबेस क्रिएट करायचा असेल किंवा मग एखाद्या डेटाबेसला आपल्याला जर का ड्रॉप करायचं आहे किंवा अल्टर करायचं आहे. हां, सो आपल्याला जर का एखादा डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर त्याच्यासाठी कोण काम करतं? तर त्यासाठी आपलं काम करतं DDL इंटरप्रिटर. ओके. सो अशा प्रकारे हे आपलं पूर्ण आहे DBMSचं आर्किटेक्चर. ओके. हे तुमचं जे वरचा पार्ट आहे ना, जस्ट एक सेकंड. ओके. हां. हा जो आहे, हा वरती जो पार्ट आहे दॅट पार्ट इज अवर टॉप लेव्हल. हा आहे आपला टॉप लेव्हल. त्यानंतर जो आपला हा क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन वगैरेचा पार्ट आहे ना, हा पार्ट हा आहे आपला क्वेरी प्रोसेसर. त्यानंतर हा जो आहे ना, हा पार्ट आपला जो आहे, ज्यामध्ये की बफर मॅनेजर, फाईल मॅनेजर, ट्रान्झॅक्शन अँड इंटिग्रिटी मॅनेजर किंवा मग जे सगळे मॅनेजर आहे, त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो स्टोरेज मॅनेजर. मॅनेजर आणि हे खालचं जे आहे ना, ते आपले आहे डिस्क स्टोरेज. ओके. सो अशा प्रकारे पूर्ण आपले जे DBMS आहे, ते DBMS पूर्ण या प्रकारे वर्क करतं. थँक यू. धिस इज विशाल फ्रॉम Acera. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप वर्किंग हार्ड.